करात नवनीरदा भात पितांबरा तरुण बिंब फलाधरोष्टात
पूर्णेन्दु सुंदर मुखादरविंद नेत्रात् कृष्णात् परम किमपि तत्त्वमहं न जाने लोकाभिराम मरणरंगधीरं राजीव नेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। श्री गुरुचरण सरोज रज निज मनु मुकुर सुधारे वरण रघुवर विमल जसु जोदायक कुपलचारि। बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेश विकार। ओम मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय शंभवे अमृतेशाय शर्वाय महादेवाय ते नमः। नमो दिव्ये महादिव्ये शिवाय शतकं नमः। नमः प्रकृते भद्राय नियतां प्रणतास्मताम्। ज्ञानेषु भगवान् विष्णु निवृत्ति हरः सोपानो प्रत्यक्ष ब्रह्मा मुक्ताई ब्रह्मचित्कला। नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति। शरण शरण एक संताचा मै भुली घर जानी बाट गोरस बेचन आय हाट कान्हारे मनमोहन लाल सबई विसरू देखे गोपाल। प्राप्त प्रसंगी उपस्थित सज्जन श्रोते मायबापांच्या सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु जगतवंदनीय वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे महान तपस्वी साधू संत अर्थात श्रीमंत तुकोबाराय यांचा हा चार चरणाचा अतिशय महत्वाचा आणि भगवंताच्या स्वरूपाला प्राप्त झाल्यानंतर गवळणीची अवस्था प्रतिपादन करणारा असा आहे। विठाला विठाला अभंग चार चरणाचा आहे जगद्गुरु तुकोबारायचा आहे। अभंगाची भूमिका अगदी सूर्यप्रकाशा एवढी स्वच्छ आहे। या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबाराय गवळणीची अवस्था प्रतिपादित करतात आणि आजचा अभंग निवडण्याच्या पाठीमागचं कारण काय असेल तर पवित्र पावन या पुण्यक्षेत्रामध्ये अर्थात राष्ट्रसंत जगद्गुरु जनार्दन स्वामी महाराज मोणगिरी बाबांच्या कृपा आशीर्वादाने आणि बाबांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या संभाजीनगर जिल्हा आणि कन्नड तालुक्याच्या अंतर्गत येणाऱ्या जेहूर नावाच्या नगरामध्ये बाबाजींच्या आशीष आणि उत्तराधिकारी हरिभक्तीपरायण परमश्रद्धेय प्रातस्मरणीय पूजनीय अध्यात्म शिरोमणी श्री श्री 1008 महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरीजी महाराज यांच्या असीम प्रेरणेनं देवबाबा यांच्या उपस्थितीनं आणि परमश्रद्धेय प्रातस्मरणीय पूजनीय महंत आता ज्यांच्या हातून आपण खऱ्या अर्थाने प्राणप्रतिष्ठेचा सोहळा संपन्न केला ते 108 महंत श्री शेवागिरीजी महाराज यांच्याही उपस्थितीने भगवान प्रभू रामचंद्र लक्ष्मणजी माता सीता हनुमानजी शिर्डी निवासी संत साई बाबा आणि संत गोरोबा काकांच्या मूर्ती प्राण प्रतिष्ठेच्या औचित्यावर 3 दिवसाचा कीर्तनी उत्सव या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता। 2 दिवसाची रात्रीची कीर्तन आणि सकाळचं हे काल्याचं कीर्तन आणि त्या कालीच्या पर्वणी कार्यक्रमाच्या समारोपाकडे आपण या ठिकाणी वळतोय। विठ्ठल
या प्रसंगाने या कार्यक्रमासाठी तनानं मनानं धनानं सर्व प्रकारानं सहकार्य करणारी श्रम घेणारी सर्व मंडळी उपस्थित सर्व संत महंत पंचकृषीतील अतिथीगण मान्यवर महाराज मंडळी गायनाचार्य मृदंगाचार्य महाराज सर्वांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करून उर्वरित वेळेमध्ये काल्याच्या कीर्तनाची भूमिका बघूया. विठ्ठल बघा, अभंग 4 चरणाचा निवडलेला आहे आणि अभंग हिंदुस्थानी भाषापर प्रकरणातला. मी नेहमी सांगत असतो, महाराष्ट्रातल्या उज्ज्वल कीर्तन परंपरेमध्ये जर आपण विचार केला तर महाराष्ट्रातल्या संतांचा अधिकार एवढा मोठा आहे. मी नामदेव महाराजांबद्दल अनेकदा कीर्तनामध्ये मगाशी बोलून गेलेलो. यापूर्वीही नामदेव महाराजांबद्दल आपण या ठिकाणी प्रतिपादन केलेलं आहे की महाराष्ट्रापुरता वारकरी संप्रदाय हा मर्यादित न ठेवता नामदेव महाराजांसारख्या महत संतांनी वारकरी संप्रदायाच्या प्रचार प्रसाराच्या भूमिकेसाठी पंजाब पर्यंत जाऊन काम केलं. आज पंजाब सारख्या ठिकाणी, पंजाबमध्ये घुमान नावाच्या शहरामध्ये जर तुम्ही गेलात तर त्या घुमान नावाच्या शहरामध्ये नामदेवजी का कुवा म्हणून एक विहीर सापडते आणि शीख धर्मीयांच्या अतिशय सर्वोत्कृष्ट स्थानी मानल्या जाणाऱ्या गणल्या जाणाऱ्या गुरु ग्रंथ साहिब नावाच्या ग्रंथामध्ये नामदेवजी की मुखबानी नावाचे काही हिंदी अभंग सापडतात. महाराज खऱ्या अर्थाने वारकरी संप्रदायाच्या विस्तारासाठी महाराष्ट्रातील उज्ज्वल संत परंपरेने हे केलेलं कार्य आहे आणि अगदी तुकोबाराय सुद्धा त्याला अपवाद नाहीये. अभंग थोडासा हिंदी भाषेतला असल्यामुळे कधी कधी मराठी भाषेत लोकांना कळायला जड जातो. मी नेहमी सांगत असतो की महाराष्ट्रामध्ये हिंदी ज्या पद्धतीने रुजायला पाहिजे होती त्या पद्धतीने रुजली नाही आणि लोकांना समजली सुद्धा नाही. आजच्या अभंगामध्ये तुकोबारायांनी काय वर्णन केलं? तुकोबाराय अशा गवळणीचं वर्णन करतात की जी गवळण घरचा रस्ता विसरलेली आहे आणि घरचा रस्ता विसरलेली गवळण स्वतःच्या मनाच्या मनोदय अभंगाच्या माध्यमातून वर्णन करताना म्हणते, मैं भुली घर जाणी बाट. तुकोबाराय तिच्या त्या सगळ्या भावाचं अतिशय सुंदर आणि सटीक अशा प्रकारचं चित्रण आजच्या अभंगामध्ये करतात. अभंगात प्रवेश करत असताना बसलेल्या माणसाच्या मनातली शंका सांगतो. भगवान परमात्माचा अवतार होत असताना ज्या 24 अवताराचं वर्णन श्रीमद भागवताने केलं त्या 24 अवताराच्या संबंधानं जर आपण शास्त्र संबंध चर्चा केली तर आपल्या असं लक्षात येतं की प्रत्येक अवताराचा कार्यकाळ ठरलेला आहे, प्रत्येक अवताराचं युग सुद्धा बाबाजी ठरलेलं आहे. 4 युगाचं वर्णन शास्त्राने केलं. सतयुग सांगितलं, त्रेतायुग सांगितलं, द्वापारयुग सांगितलं आणि कलियुग सांगितलं. सतयुगामध्ये भगवान परमात्माचं कार्य कोणतं, त्रेतायुगामध्ये देवाचा अवतार कोणता, द्वापारयुगात देवाचा अवतार कोणता आणि कलियुगामध्ये होणार कोणता, अशा पद्धतीची घटनात्मक नोंद आपल्या शास्त्रानं अगोदर घेऊन ठेवलेली आहे. भारतीय परंपरेचं शास्त्र भारतातली लोक समजू शकले नाही हे दुर्दैव आहे. मी नेहमी कीर्तनाच्या माध्यमातून सांगत असतो, आपल्या लोकांना आपले संत महंत ग्रंथ, आपल्या पद्धती परंपरा आणि आपल्याच या पवित्र मातीमध्ये जन्माला आलेल्या अनेक गोष्टी कळाल्या नाही. परिणामतः महाराष्ट्राच्या नाही भारताच्या बाहेरील लोकांनी त्याच्यावर अभ्यास केला आणि त्याचं पेटंट तयार केलं, त्याचा फॉर्म्युला तयार केला आणि आपलंच आता आपल्याला विकायला सुरुवात केलेली आहे. माझं बोलणं तुमच्या लक्षात येतं का? लोक म्हणतात इंग्रज भारतावर आले आणि इंग्रज भारतामध्ये येऊन भारतात आल्यानंतर इंग्रजांनी भारतातून काय नेलं? नेहमी एक गोष्ट सांगितलं जाते की भारतात सोन्याचा धूर निघत होता. जहा डाल डाल पर सोने की चिड़िया मरती है बसेरा, भारत देश का मेरा, भारत देश का मेरा, भारत देश का मेरा, भारत देश डाल पर सोने की चिड़िया मरती है बसेरा, गाड़ी 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 भारत देश मेरा.
भारताचं वर्णन केलेलं आहे या गीतामध्ये. बरं का गीतामध्ये भारताचं वर्णन केलेलं आहे. जहाँ डाल डाल पर, डाल का मतलब होता है झाडाची फांदी. जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा. बसेरा का मतलब होता है रहना. प्रत्येक फांदीवर ज्या देशामध्ये सोन्याची चिमणी निवास करत होती वो भारत देश हे. काय म्हटलं त्यांनी? मी मुद्दामून म्हणताना म्हटलं वो भारत देश था मेरा. कारण आता सोनं दुर्लभ झालं आपल्यासाठी. असं म्हणतात की अगदी नागराला सुद्धा सोन्याचा फाळ ज्या देशाने लावून जमीन नांगरली त्या देशाचं नाव भारत आहे. माहिती तुम्हाला? पुण्याच्या पवित्र भूमीवर ज्यावेळेस उलटी त्या ठिकाणी पहार उभी करून उलटी वाहन त्याच्यावर त्या ठिकाणी लावली होती आणि तिथं खऱ्या अर्थाने अंधश्रद्धा पसरवल्या गेली होती. या भूमीमध्ये जो कोणी नागर घालील तो निपुत्रिक होईल, त्याचा वंश त्या ठिकाणी बुडेल. त्यावेळेस याच महाराष्ट्राच्या पवित्र मातीमध्ये अर्थात विदर्भ कन्या म्हणून जन्माला आलेल्या राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ साहेबांनी काय केलं? स्वतःच्या मुलाच्या हातून अर्थात कल्याणकारी रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या हातून सोन्याचा फाळ असलेला नागर पुण्याच्या भूमीवर पहिल्यांदा जर कोणी घातला असेल, सोन्याच्या फाळानं जर जमीन कोणी नांगरली असेल तर ती महाराष्ट्राची भूमी आहे. जाधवाची लेखती सून भोस जाती. जाधवाची लेखती सून भोस जाती. राष्ट्रमाता राजमाता संत या उपाध्या काही सहजासहजी कोणाला भेटत नाही. त्याच्यासाठी फार अशा प्रकारचं तप आणि फार मोठं कार्य, अलौकिक कार्य आपल्या जीवनामध्ये लागत असतं. आणि म्हणून राष्ट्रमाता म्हणून जिचा गौरव झाला तर जिजाऊ साहेबांनी सोन्याचा फाळ लावून जमीन नांगरली. आता सोनं भेटतं का आपल्याला? दिसतं का? काय इतिहास होता महाराज या भूखंडाचा? असं म्हणतात की याच भारताच्या पवित्र भूमीवर फार सुंदर इतिहास आलेला आहे. एकदा भगवान शंकर आणि त्यांची प्रिय पत्नी माता पार्वती उन्हाळ्याच्या दिवसामध्ये समुद्र विहार करत असताना माता पार्वतीच्या पायाला काहीतरी लागल्याचं जाणवलं. पार्वती मातेनं शोध घेतला तेव्हा कळालं खाली सोन्याचा तुकडा पडलेला आहे. आणि सोन्याचा तुकडा काही लहान नव्हता, इतका मोठा होता की त्या सोन्याच्या तुकड्याचं एखादं नगर तयार करता येईल. म्हणून माता पार्वतीनं भगवान शंकराकडे प्रार्थना केली. भगवान शंकराला सांगितलं या सोन्याच्या तुकड्यापासून आपण ज्या ठिकाणी समुद्र विहार करता आलेलो आहेत या समुद्रामध्ये एखादं बेट शोधा आणि या समुद्रामध्ये एखादं बेट शोधून त्या बेटावर आपल्याला विश्रांतीसाठी एक सुंदर नगर बनवून घ्या. भगवान शंकरांनी विश्वकर्म्याला आज्ञा दिली. विश्वकर्म्याने भारताच्या खालच्या टोकाला असलेला समुद्र अर्थात सेतुबंध रामेश्वराच्या पुढे असलेला जो काही समुद्र आहे त्या समुद्राच्या मध्यभागी म्हणजे अंतर्गत आतमध्ये एका बेटाचा शोध घेतला. भगवान शंकराला बेट दाखवलं आणि त्या बेटावर विश्वकर्म्यानं भगवान शंकराकरता एका सोन्याच्या तुकड्यापासून सोन्याचं नगर तयार केलं. त्याचं नाव होतं लंका. काय नाव होतं? आखं नगर सोन्याचं होतं. लंके माझी घरी ऐका ती किती
सांगत असे संख्या जैशी तैशी. कशी संख्या? अहो कित्येक घरं तांब्याची लोखंडाची कित्येक होती, पण शुद्ध कांचनाची 7 कोटी. सोन्याला कांचन म्हणतात. काय म्हणतात? कांचन म्हणतात. शुद्ध सोन्याचे घर 7 कोटी शुद्ध सोन्याचे घर लंकेमध्ये होते. कल्पना करा किती सोनं असेल. आणि 7 कोटी शुद्ध सोन्याची ही लंका, सुंदर असं नगर तयार झालं. गदी माडगुळकर गीत रामायणामध्ये फार सुंदर वर्णन करतात. रम्य ही स्वर्गाहुनी लंका. स्वर्गापेक्षा ही सुंदर असणारी आणि अद्भुत असणारी ती लंका. घर तयार झालं. घरामध्ये गृहप्रवेश करायचा, वास्तू करायची घराची. म्हणून पुरोहित म्हणून जेव्हा शोधाशेत चालू झाली की एवढं मोठं घर आहे, सोन्याचं घर आहे, ब्राह्मण सुद्धा तसा पाहिजे, पूजा करणारा सुद्धा व्यक्ती पुरोहित तसा पाहिजे. कोण शोधायचा पुरोहित? म्हणून रावणाची निवड केली. कोणाची? वास्तुशांती करण्याकरता रावण नावाच्या ब्राह्मणाची निवड केली. रावण नावाचे ब्राह्मण आणि भगवान परमात्म्याने निर्माण केलेल्या, अर्थात भगवान शंकरांनी निर्माण केलेल्या घराची वास्तुशांती करायला आले. वास्तुशांतीची पूजा झाली, पूर्णाहुती झाली. महाप्रसादाचा टाइम आला आणि देवबापांना दक्षिणा देण्याची वेळ आली. गोरेसाहेब रावण महाराजाला पुढे उभं केलं आणि भगवान शंकर रावणाला बोलतात, देवा बोला दक्षिणा काय देऊ? तर रावण काही साधारण रावण नव्हते म्हणतात. त्याने सांगितलं दक्षिणेत काय लागतं? रावण म्हणला, ज्याची वास्तुशांती केली ते घर. रावण म्हणला ज्याची वास्तुशांती, म्हणजे बऱ्याच लोकांच्या डोक्यात हे गणित तेव्हा रावण वास्तुशांती करीत होता. रावण हा खरोखर त्या ठिकाणी ब्राह्मणत्वाच्या उपाधीनं परिपूर्ण होता. एका ठिकाणी अशी कथा आली, म्हणे रामप्रभूचं लग्न झालं. रामप्रभूचं लग्न झाल्यानंतर माता सीतेसहित आणखी 3 कन्या, अशा 4 कुलवधू राजा दशरथाच्या घरी सुना म्हणून आल्या. आणि नवीन नवीन थाट होता, वरात निघली आणि पहिल्या दिवशीचा सुनबाईचा जेवणाचा कार्यक्रम होता. पंक्ती बसल्या, श्लोक झाला, यज्ञशिष्टासेना संतो मुचन्ते सर्व किल्पिषे भुजन्ते त्वं पापाय पचन्ते आत्मकारणात् यत् करोसि तस्मासि यत् होसि तदासि यत् पश्यासि कुन्ते यत् तत्पुरुषो मदर्पणम् ओम सहनावतु सहनं भुनक्तु सह विजयं करवावहै. अशा पद्धतीने श्लोक झाला आणि जयघोष झाला. पंढरीनाथ भगवान की जय. असं जेवायला पंक्ती बसल्या. पंक्ती बसल्या, सगळे जण गटागट घास घेऊ लागले. पण महाराज राजा दशरथाची मोठी जी कुलवधू होती, मोठी जी सून होती, अर्थात माता जानकी, वैदेही माता जानकीनं असा घास उचलला, वरती घेतला आणि पुन्हा खाली ठेवला. राजा दशरथजी आपल्या सुनेकडे लक्ष देऊन होते. विचारलं, सुनबाई का जेवत नाही? चला बाबा, लग्नाच्या पंक्तीमध्ये जावई रुसत असतो हे पाहिलं होतं, पण सून नसते रुसत नाही. जावायच्या ताटाला म्हणे वटगण लावावं लागतं. तुमच्या भागात आहे की नाही मला माहित नाही. जावायच्या ताटाला म्हणे वटगण लावावं लागतं. पण आता जावयाचा रुसायचा जमाना गेला. मला जुन्या काळातली पद्धत होती, जावई रुसला तर सासूबाईला पंचायत पडायची, माझ्या पुरीचं कसं होईल? आता जावयाला रुसायला चालच नाही. पहिली गोष्ट, बायको भेटलच का याची शाश्वती. मुलीचं प्रमाण कमी झालं महाराज. गर्भहत्या मधल्या काळामध्ये एवढ्या प्रचंड प्रमाणात झाल्या. बीड जिल्ह्यामध्ये तर शेरलांना हद्द झाली. लहान लेकराचे जे काही छोटे छोटे तुकडे होते त्या मुलीचे, ते कुत्र्याला खाऊ घातले डॉक्टरांनी. आपल्याला कदाचित माहिती आहे, संस्त्री होणार नाच परिस्थिती कशी बघ. मुलांच्या प्रमाणात मुलीचं प्रमाण झालं कमी आणि आज परिस्थिती मात्र अतिशय अपरोक्ष झालेली. अजून जर हे असंच 5-10 वर्ष चालू राहिले महाराज, पोराला पुरीत नाही. पोराला पुरीत तसंच मोकळं जायचं, तिकडे पुरी जायचं, त्याला कोणी विचार. राजा दशरथाने पाहिलं, काय अडचणी? सुनबाई काय झालं? जेव्हा ना माता सीतेने सांगितलं अडचण. काय अडचण? मला जेवता येणार नाही. काय जेवता येणार नाही? म्हणजे या घराला बाल हत्यावधाचा दोष आहे. मी म्हणाल, हे सीतेला कसं कळलं? सीता राजा जनकाची कन्या होती आणि राजा जनकाच्या घरी ब्रह्मसूत्राची चर्चा करण्यासाठी मोठे मोठे महान जिज्ञासू असलेले संत साधू ऋषी तपस्वी असलेले विद्वान असलेले पंडित ब्रह्मसूत्राची चर्चा करण्यासाठी जनकाच्या पुढे येत होते आणि ते सगळं सीतामाता ऐकत होते. सीतामातेने सांगितलं, मला जेवता येणार नाही. का जेवता येणार नाही? म्हणजे या घराला बाल हत्यावधाचा दोष.
राजा दशरथाने सांगितलं आता तर पंचायतच झाली. पहिलाच दिवस सुनेनं पाऊल टाकलं. सून म्हणजे घरची लक्ष्मी, आणि घरात आलेली लक्ष्मी जर अशी उपवासी राहिली आपल्या घराचं चैतन्यच आहे. सांगितलं काय केलं म्हणजे तुम्हाला अन्न ग्रहण करता येईल. वशिष्ठांना बोलवलं, सांगितलं याचा परिहार बघा, याच्यातून बाहेर पडण्याचा मार्ग बघा. बालहत्याच्या दोषातून आपल्याला बाहेर पडता येईल का? पडण्यासाठी शास्त्राने काही तरतुदी करून ठेवलेल्या आहेत का बघा. तरतुदी बघितल्या, पण वशिष्ठाला काही आपला मेळ लागला, म्हणून वशिष्ठ महाराज देखील त्या ठिकाणी परेशान झाले. शेवटी हे सगळं प्रकरण जनकाच्या कोर्टात गेलं. जनक महाराजाला विनंती केली दशरथजीनं, तुम्हीच सांगा बालहत्यावधाच्या दोषातून बाहेर कसं पडायचं. जनकाने निर्णय दिला. जनकाने सांगितलं याला एकच पर्याय, असा ब्राह्मण जीव घालावा लागल की ज्याने कधी कुणाच्या घरचं अन्न ग्रहण केलेलं नाही, म्हणजे परान्न घेतलेलं नाही, नुसतं परान्नच नाही, त्यांनी दुसऱ्याच्या घरचा कोरडा शिदा सुद्धा नेलेला नाही, असा ब्राह्मण जर जेव घातला तर दोषाचा परिहार होतो. सगळे ब्राह्मण शोधून पाहिले, मिळत लागला. कारण 90% जेवत नव्हते, 99% जेवत नव्हते, पण शिदा तर नेत होते ना. कोरडा शिदा तर जात होता, म्हणजे डाळ जात होती, पीठ जात होतं, मिरच्या जात होत्या, मीठ जात होतं, कोरडा शिदा मिळत लागला नवा. सुनबाई उपवासी. राजा दशरथाला काही कळलं ना आता काय करावं. पुन्हा जनक राजाला विनंती केली, एका समस्येतून आम्हाला बाहेर काढलं ना, पुन्हा तुम्हाला विनंती अजून दुसऱ्या समस्येतून सुद्धा तुम्ही बाहेर काढा. उपाय सांगितला पण ब्राह्मण सापडत नाही. अशा ब्राह्मण तुमच्या परिचयात आहे का? म्हणजे आहे ना. कोण? मग नाव निघलं रावण. रावण कोणाच्या घरी जेवायला गेलेला नव्हता, कोणाच्या घरचा शिदा सुद्धा नेलेला नव्हता. प्रत्यक्ष रावणाला बोलवलं आणि रावणाचं ब्राह्मण भोजन घातलं, दोषाचा परिहार केला, आणि मग माता जानकी जेवल्या. पहा एवढी विद्वत्ता रावणाची होती. वेदाला काना मात्रा विलंटी देण्याचं काम रावणाने केलेलं आहे. रावण म्हणजे साधारण नाही, अनन्य साधारण असं प्रकारचं व्यक्तिमत्व होतं. रावणावर जर बोलायचं ठरलं तर स्पेशल रावण कीर्तन करावं लागेल. विठ्ठल रावण वाईट नाही म्हणत. लोकांना विचारलं का रावण म्हणते काय रावणासारखा करायला लागला. एखादं बेकार वागायला लोक त्याला उपाधी काय रावणासारखा करायला लागला. रावण वाईट होता हे कोणी सांगितलं तुम्हाला? मी हे सिद्ध सुद्धा करून देऊ शकतो महाराज. रावण वाईट नव्हता. कसं रावण वाईट का होता असं जर लोकांना विचारलं, ते म्हणते रावणानं माता सीतेला उचलून नेलं होतं म्हणून रावण वाईट होता. नाथबाबांच्या भाषेमध्ये सांगू का, रावणाचं स्टेटमेंट आहे. रावणाने स्वतःच्या मुखाने सांगितलेलं आहे. भावार्थ रामायणात उभी आली. सकळ कुळ उद्धरणार्थ सीता चोरून आणली. ज्या वेळेस त्या ठिकाणी रावणाला विचारलं की बाबा तू सीतेला चोरून का आणलं सांग बरं, त्यावेळेस रावण सांगतो मला माहिती आहे भगवान प्रभू रामचंद्र हे श्री विष्णू आहेत आणि जगताच्या उद्धाराकरता राम म्हणून त्यांनी अवतार घेतलेला आहे, पण मी सीतेला का चोरून आणलं? जर रामचंद्रासोबत मी वैर केलं माझ्या एकट्याचा उद्धार होईल यात नवल नाही. मला माझ्या सगळ्या कुळाचा उद्धार करायचा होता म्हणून माता सीतेला चोरून आणलं. का? त्या निमित्तानं भगवान माझ्या लंकेपर्यंत येतील आणि कुळाला उद्धरून जातील. ह्या रावणाच्या प्रतिक्रिया आहे. मला सांगा, आपल्या स्वजनाची आपल्या भाऊकीतल्या लोकांच्या उद्धाराची काळजी ज्याला असू शकते तो वाईट कसा असू शकतो? ज्याला भाऊकीतल्या लोकांची काळजी नाही, भाऊकीचं बरं व्हावं असं ज्याला वाटत नाही, महाराज तो मूर्ख. पण भाऊकीचं बरं व्हावं असं ज्याला वाटत होतं त्याचं नाव रावण होतं. विठ्ठल विठ्ठल. चला माझा मुद्दा ऐका. म्हणजे सोन्याची नगरी ज्या देशामध्ये त्या ठिकाणी वसवल्या गेली होती, ज्या भूमीवर वसवल्या गेली होती, अशी ही पवित्र भूमी आहे. आणि आपल्या देशातलं हे सगळं सोनं इंग्रजांनी काय नेलं? सोनं तर नेलंच, त्याच्यासोबत आपले धर्मशास्त्र सुद्धा गेले. मी या विषयावर बोलत होतो. 4 युगाचं गणित सांगितलं. कोणते कोणते? सतयुग सांगितलं, त्रेतायुग सांगितलं, द्वापारयुग सांगितलं आणि कलियुग सांगितलं. प्रत्येक युगामध्ये भगवंताला अवतार घेण्यासाठी, लक्षात येतंय का तुमच्या? भगवंताला अवतार घेण्यासाठी काहीतरी कारण लागत असतं. प्रत्येक युगामध्ये भगवंताने अवतार घेतले आणि त्या अद्भुत लीला त्या अवतारामध्ये परमात्म्याने केलेल्या आहे. आजच्या अभंगावर बोलत असताना सगळ्यात मोठी शंका तुमच्या आमच्या सर्वांच्या मनामध्ये ही निर्माण होईल की तुकाराम महाराजांनी गवळणीचं वर्णन केलं. ही गवळण कोणत्या युगातली ते सांगा पहिलं.
ती गवळणे द्वापार युगातली. कोणत्या युगातली? गवळणे द्वापार युगातली. आणि जे त्या गवळणीचं वर्णन करतात ते तुकाराम महाराज कोणत्या युगातले? कलियुगातले. साधं गणित आहे, बोलत चला तुम्ही. तुकाराम महाराज कलियुगातले आणि गवळण द्वापार युगातली. मग गवळण म्हणती मै बोली घर जाणे बाट. गवळण म्हणते मी घरचा रस्ता विसरले. गवळण जर तुकाराम महाराजाला सांगत होती मै भुली घर जाणे वाटते, एका युगातून दुसऱ्या युगात ट्रान्सफर कसं झालं? व्यवहाराचं गणित काय? एखादी व्यक्ती बोलत असेल आणि ते जर दुसऱ्या व्यक्तीने ऐकलं असेल, ती जर तिसऱ्या व्यक्तीला सांगत असेल, तर याचा सरळ अर्थ असा होतो जी व्यक्ती बोलली त्या व्यक्तीचं ऐकायला ही व्यक्ती त्या व्यक्तीजवळ असली पाहिजे. गुंतागुंतीचं झालं का जरा? जी व्यक्ती ही व्यक्ती ती व्यक्ती. कळतंय ना? सोपं आहे अगदी. मी बाबाजींना बोललो किंवा बाबाजी मला बोलले, बाबाजी मला म्हटले संतोष महाराज तुम्ही कीर्तनाला या, हे बाबाजी मला म्हटले, मी ऐकलं आणि मी तुम्हाला सांगतोय बाबाजींनी मला सांगितलं होतं संतोष महाराज कीर्तनाला या. मी बाबाजीचं ऐकलं म्हणून तुम्हाला सांगतोय, बरोबर आहे. पण आपला तिघांचाही संबंध एकाच युगातला आहे. पण इथं मात्र या सगळ्या गोष्टी अपवाद आहे. कशा अपवाद आहे? कारण द्वापार युगातली गवळण आणि कलियुगातले तुकाराम महाराज कलियुगातल्या लोकांना अभंगाच्या माध्यमातून तिचं वर्णन करून सांगतात. संगती लागत नाही. तुम्हाला कसं कळलं? गवळण घरचा रस्ता विसरली होती. मग तुकाराम महाराज त्याचं उत्तर देतात की त्या गवळणीच्या बरोबर मीही कोकणात होतो. याला पुरावा काय? जे जे झाले अवतार, जे जे झाले अवतार, जे जे झाले अवतार तुका त्यांच्यावर. तुकाराम महाराज म्हणतात भगवंतानी या जगामध्ये ज्या ज्या वेळी जे जे अवतार घेतले त्या त्या अवतारामध्ये साक्षी प्रमाण म्हणून आम्ही देवाच्या सोबत होतो. अगदी कोणताच अवतार त्याला अपवाद नाही. तुम्ही झाले राम राजा, आम्ही वान राजा, आम्ही वान राजा, आम्ही वान राजा. त्रेतायुगामध्ये राम झाले तेव्हा तुकाराम महाराज म्हणतात आम्ही वानर झालो, तुम्ही झाले राम राजा.
आम्ही वानराच्या फौजा. द्वापार युगामध्ये तुम्ही कृष्ण झालात तेव्हा आम्ही गोपाल बनून तुमच्या सोबत होतो. म्हणून भगवंता तुम्ही त्या अवतारामध्ये ज्या ज्या काही लीला केलेल्या आहेत त्या लीलेचे आम्ही याची देही याची डोळा साक्षीदार आहे आणि म्हणून त्याचं वर्णन एवढ्या सटीकपणाने आम्ही करतो. तसंच वर्णन आज तुकोबाराने अभंगाच्या संबंधाने केलं. महाराज या जगामध्ये परमात्म्याच्या अवताराचं उद्दिष्ट ठरलेलं आहे. वेगवेगळ्या कारणासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या निमित्तानं वेगवेगळ्या वेळी परमात्मा येत असतो. पहा मी अगोदरही बोलून गेलो की परमात्म्याला येण्यासाठी किंवा अवतार धारण करण्यासाठी काहीतरी कारण लागत असतं. बघा रावणाला मारण्यासाठी झाला तो राम अवतार आणि दृष्टाचं निर्दळन करून कंसाला संपवण्यासाठी झाला तो कृष्ण अवतार. पण सगळ्या गोष्टीचा विचार करत असताना जर आपण मुळापर्यंत जाऊन पोहोचलो तर प्रकर्षाने एक गोष्ट आपल्याला लक्षात घेण्यासारखी आहे. भगवंताचा अवतार कशासाठी होतो? जब जब होई धर्म की हानी बाढ़ी असुर अधम अभिमानी तब तब प्रभु धरी विविध शरीरा. रामायणानं फार छान म्हटलं. जब जब होई धर्म की हानी जब जब होई धर्म की हानी जब जब किती सुंदर सांगितलं पहा. जेव्हा धर्माची हानी होते आई वडिलाला न मानणाऱ्या लोकांचा भरणा वाढतो, साधू संतांचा अपमान होतो आणि साधू संतांची अवहेलना होते तेव्हा तेव्हा भगवान तब तब प्रभु धरी विविध शरीरा. तेव्हा तेव्हा भगवान वेगवेगळ्या प्रकारचे अवतार धारण करतो. कदाचित मला संशय येतो कधी कधी की अकाली झालेलं पर्जन्यमान आणि अधिक वृष्टी हा भगवंताच्याच अवताराचा भाग नसेल ना. कारण आता कलियुगामध्ये या कलियुगामुळे झाले धर्माचे वाटोळे. सांडूनी ब्रह्मकर्म ब्राह्मण करती दोम दोम. या कलियुगामध्ये खऱ्या अर्थाने साधू संतांचा अपमान केला जातो, अवमान केला जातोय, साधू संतांची निंदा केल्या जाते. आई वडिलांची सेवा कलियुगामध्ये कोणी करायला तयार नाही अशी भयानक परिस्थिती, विकृत परिस्थिती या कोरोनानं आम्हाला दाखवली. औरंगाबादच्या एका नामांकित हॉस्पिटलमध्ये एका श्रीमंत माणसाचा मृत्यू झाला कोरोना काळामध्ये. हॉस्पिटलच्या मेन इन्चार्जनी त्याच्या मुलाला फोन केला आणि सांगितलं, साहेब तुमच्या वडिलाचा मृत्यू झाला, ही डेड बॉडी इथं अंतिम संस्कारासाठी आम्ही घेऊन जातोय, कारण डेड बॉडी काही घरी देता येत नाही, अंत्यदर्शनासाठी या, कोणीतरी एक प्रतिनिधी या, सही करून द्या की हा मृतदेह आमच्या समोर या ठिकाणी अग्निदाह त्याला देण्यात आला. मुलाचं स्टेटमेंट येतो, मधला माझे छोटे छोटे पोरे, परिस्थिती चांगली नाही, तुमच्या हॉस्पिटलमध्ये कोरोनाचे पेशंट अधिक आहेत, मी आल्यानंतर मला लागण होण्याची भीती आहे, ये रे म्हातारा मेलेले ते रे मेलेले तिकडच फुका आणि टोबाला. तो म्हणला उलट चांगलं झालं, राख उचलायचं काम नाही, दावं करायचं काम नाही, पेरव्याला लोक जीव घालायचे अजिबात आवश्यकता. कोरोना आला महाराज, मिसमीच्या डोळ्याच्या अवलादीनं आपल्या पदरात टाकला चायनावर. सुरुवातीच्या टप्प्यात जेव्हा कोरोना भारतात आला नव्हता ना, तेव्हा आम्ही म्हणायचो चायनात आला, पण आम्हाला तुम्ही त्या आयर देणारे म्हणून आपल्याला त्याने आपल्याला जोडा आयर केला. चायना आला, चायनातून करोना आला. करोनाने काय शिकवलं आम्हाला? करोनानं आम्हाला माणसातला माणूस दाखवला. आपलं कोण परक कोण हे करोनाने आम्हाला शिकवलं. करोनाने आम्हाला शिकवलं प्रॉपर्टी किती असू द्या, त्याचा निरोप आल्यावर कोणाचं काही चालत
करोडपती मेले, लखोपती मेले, गरीब मेले, महाराज मेले, व्यापारी मेले, शेठ मेले, सावकार मेले, नगाठ मेले, सगळे एकाच चुलीत मेले. सरकारी विद्युत दाहिनी गरीब गेले. म्हणजे माझ्या बोलण्याचा विपर्यास होऊ नये आणि कीर्तन तुम्ही जर युट्यूबला टाकताल तर ते कट करून टाकू नये म्हणून वाक्य अतिशय जबाबदारीने बोलतो. कधी कधी अर्धच कापून टाकलं हे नाही या आणतंय मला इंदुरीकर बाबाला परेशान केलं नाही कॅमेरा. पण महाराज संतांच्या मुखातून निघालेली वचनं काल खरी होती, आज खरी, उद्या पण खरी. आम्ही जे बोलतो ते आमच्या पदरचं नसतं. कीर्तन म्हणजे काय पदरची गोष्ट आहे का? बोलणारा किती पटाईत असू द्या, किती चतुर असू द्या, त्याला कीर्तन करता येतच असं. बोलणारा वक्ता होऊ शकतो, व्याख्याता होऊ शकतो, एखाद्या वेळेस निवेदक होऊ शकतो, परंतु तो कीर्तनकार होईलच असं नाही. कारण कीर्तनामध्ये बोलत असताना संतांनी घालून दिलेल्या आचारसंहितेतच बोलावं. मोकाट कीर्तन करायला काय लागतं? आडमतरम इकडचं बोललं, तिकडचं बोललं, हे बोललं, ते बोललं, बोलून जाशील. पण उद्या जर बाप दाखवून श्राद्ध घाला अशी परिस्थिती आली तर मग उत्तर कोण दे? एखादा म्हणाल जेहूर मधला तो डोंगर आहे ना, तो डोंगर प्रत्यक्ष इंद्रदेवाने आणून खाली ठेवलेला आहे म्हणून कीर्तनात लोक खुश होतील. बापरे, आपल्या गावचा डोंगर इंद्रदेवाला आले. पण या खंडाने इच्छा सांगतो का आज काही इंद्र विना पुराव्याचं बोलता येत नाही. शास्त्राचा नियम आहे म्हणून जबाबदारीने बोलावं लागतं. मला असं संशय आहे, मला असं वाटतं कोरोना देवानं तर पाठवलं नाही, जादा झालं का एकदा चक्कर मारून देवालाच मानित नव्हतं लोक. अहो तुम्ही भारतात जा, पाकिस्तान मध्ये जा, इराक इराण मध्ये जा, कोणत्याही मुस्लिमाला विचारा अल्लाह हायच म्हणताय ते नाही म्हणतच नाही. कुठे जा तुम्ही बाबा, अल्लाह हाय. आपल्याला विचार काव कस काय झालं, बरे पाणी पाऊस पाण्याला आती लावली राव, काव कस काय वाटतं तुम्हाला? काय माहित राव, देवानी काय लावलंय. अहो देवाला काही विनंती प्रार्थना जप गिप करा, कोणा पाहिलाय आहे का नाही आपली म्हणतेत. खरंय का खोटे? देवाच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे आपल्याला, त्यामुळे हिंदू धर्माला गळती लागली. आपलेच लोक आपल्या धर्माच्या विरोधामध्ये बोलायला लागले. आपल्या ह्या प्राचीन परंपरा आहे. मला बाबाजींच्या परंपरेचा अभिमान का वाटतो माहिती का? आता बाबाही सांगत होते, सेवागिरीचे बाबा, की आपल्या बाबाजींनी प्राचीन परंपरा जपल्या आणि परंपरा जपणं फार गरजेचं आहे. सॅनिटायझर आपल्या बापाला माहित नव्हतं काय प्रकारे म्हणून डॉक्टर वापरत होते फक्त दवाखान्यात. काय टँकर न ऐकलं ते कशाला? झी टॉकीजची शूटिंग झाली माझी, पिचकारीच होती अंगावर मारायला मध्ये जायचं. पुढे तोंड करा मागून खावा सरकार तोंडावर खावा. सॅनिटायझर काय होतं? पण सॅनिटायझर सारख्या पद्धती आमच्या प्राचीन परंपरेने आम्हाला अगोदर शिकवल्या. मैतीला गेलेल्या माणसानं परत येताना लिंबाचा, कडुलिंबाचा पाला तोंडात धरायचा. बोला, होतं का नव्हतं आपल्याकडे? मैतीहून आलेल्या माणसानं घरी जायच्या आत दरवाजाच्या बाहेरच आंघोळ करायची, कपडे ओले करायचे आणि दुसरे कपडे घालायचे. होतं का नव्हतं आपल्याला? हे सॅनिटायझर नावाचा सिद्धांत होता आणि फार जुना होता. कडुलिंबाचाच पाला तोंडामध्ये का घालायचा? माणूस मेला की त्याच्या शरीरावर छोटे मोठे जंतू असतात आणि या जंतूची लागण जास्तीत जास्त माणसाला तोंडाच्या वाटून, श्वासाच्या वाटून लवकर होऊ शकते. ती त्या माध्यमातून होऊ नये. कडुलिंबाचा पाला जिभेवर टाकला की ते बॅक्टेरियाला, सूक्ष्म जंतूला मारक असतं म्हणून कडुलिंबाचा पाला दिला जात होता आणि अंगावर जमा झालेले सूक्ष्म जंतू आंघोळीच्या माध्यमातून नष्ट व्हावे म्हणून आंघोळ केल्या जात होती. आता लोक म्हणते कोण पाळतं ते? आता पाळ शिंकाने झालं, सगळं उलट पालट केलं कोरोनाला. लोकांना महाराज आऊत धरलं तर बैलाला पाणी पाजायला बी मुसके सोडत नव्हते लोक. मुसके सगळे पाणी पाजत बैलाला. बैल म्हणला असं कधीतरी थांबा आणि तुमची मी येडी थांबा. अशी वेळ आली पोळ्याच्या दिवशी माणसाला मुसके बैल मोकळे. आता कोरोनाच्या बाबतीत एकच गोष्ट सांगते, डोक्यातून काढून टाका. आता ते घेत डोक्याला दाणे देऊ, किडा येतो घेणं, डोक्यात खायचं नाही. पण कोरोना नाही असं म्हणायचं नाही. आलं तुमच्या लक्षात?
लोक म्हणले, काय करतो कोरोना, तू जेव्हा करतो तेव्हा काहीच कळत नाही. फक्त कलमा वाचो, वा 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 देवा. अरे, गेलं. न दिसणारा कोरोना आपल्याला मारला की नाही दिसतो. लॅबवाल्याने त्याचं प्रातिनिधिक चित्र बनवलं साहेब. कशासारखं? एंडी राहत नाही शेतात. एंडीच बोट येत केस केस एरंडी. एरंडीला केस केस गोलचे तसं चित्र बनवलं कोरोना. कोणाच्या बापाला दिसल्या असं म्हणून बनवला. पण न दिसणाऱ्या कोरोनाने आपण माणसं मारले की. आता माझं वाक्य ऐका. आता एका निकषावर जाऊन आपण पोहोचलो पाहिजे, सिद्धांताला मान्य केलं पाहिजे. न दिसणारा कोरोना जर आपल्याला मारू शकतो तर न दिसणारा परमात्मा आपल्याला 100% तारू शकतो. हे आपण आणि असा न दिसणारा परमात्मा दिसण्यात कोणी आणला असेल त्यांचं नाव संत आहे. म्हणून आपण संतांवर श्रद्धा ठेवली पाहिजे. विठ्ठल देवाच्या अवताराचं कारण सांगत होतो. जब जब होई धर्म की हानी, धर्माची हानी व्हायला लागली. मान ही मातो पितो नाही देवा, आई वडिलाला मानणं बंद झालं. साधू सन करवा वही सेवा, साधू संतांची सेवा बंद झाली की तदा यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. कशासाठी येतो मग देव? परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. धर्माची संस्थापना करण्यासाठी, साधूचं संरक्षण करण्यासाठी, अघटित कृत्याला प्रतिबंध घालण्यासाठी परमात्मा अवतरित होत असतो. आणि तो अवतार धारण करत असताना तो प्रकाराची निवड करत असतो. भगवंताचे अवतार होत असताना 24 अवताराचं वर्णन आलं, पण प्रकारात 6 सांगितले. अंश अंश अंश, कला, आवेश, पूर्णतम परिपूर्णतम, अशा 6 अवताराचं वर्णन आलं. काही ठिकाणी भगवान अंश रूपाने येतो, काही ठिकाणी अंश रूपाने येतो, काही ठिकाणी कला रूपात येतो, काही ठिकाणी आवेश रूपात येतो. आवेश अवतार म्हणजे कोणता? परशुरामजी भगवंताचे आवेश अवतार आहेत. काही ठिकाणी आवेश रूपाने येतो, काही ठिकाणी पूर्णतम आणि काही ठिकाणी परिपूर्णतम स्वरूपात येतो. असाच परिपूर्णतम स्वरूपामध्ये माझा परमात्मा जगताचा उद्धार करण्यासाठी वसुदेव आणि देवकी मातेच्या पोटी कंस नावाच्या अनाचारी आणि दुष्कृत्य करणाऱ्या पाप्याच्या कारागृहामध्ये अर्थात मथुरेला प्रगट झाला. दिवस कोणता? दशरथे मारिला तोची होता. आता बुद्धीवर ताण आला. कसा आला? कृष्णाचा जन्म झाला वसुदेव देवकीच्या पोटीन कंसाच्या कारागृहात झाला. पण कधी झाला? महाराजांनी प्रमाण लिहिलं. दशरथे मारिला तोची होतास. ऐकलं तुम्ही? दशरथ राजाचं नाव घेतलं. दशरथ राजा म्हणजे रामप्रभूचे वडील. जन्म सांगितला भगवान कृष्णाचा, नाव घेतलं रामचंद्राच्या वडिलाचं. रामचंद्राचे वडील त्रेतायुगातले आणि भगवान कृष्णाचा जन्म द्वापर. आले नाही बघायला गुंगे. त्याचंच नाव संत वाङ्मय महाराज. म्हणायला काय लागतं? 7 5 3 दशक बेरीज 7 5 किती झाले? 7 5 12 3. आणि तसंच म्हाताऱ्याचं खरं आहे. आता तुम्ही घाबरत नाही. सुनबाईचं सांगत मा नवऱ्याची इस्टेट म्हणा. काय सांगायचं मा? इस्टेट कोणाची आहे? नवऱ्याची. वर्ग कोणाचे? सुन बाहेरून आली, 1.5 दिवसात आली, शानी झाली, नीट राहायचं म्हणा, नाही तर कणकण निघा.
सुनानंतर म्हाताऱ्या शिकलं एवढ्यानं बळले तर म्हाताऱ्या जसं एवढं जरी म्हणलं तुम्ही सुनत तर करायला लागली एवढं जरी महाराज काय म्हणत होता एवढं म्हणलं तरी कोणी येत नाही. कधी करायचं रामप्रभूचा राज्याभिषेक तर तुमची इच्छाच आहे माझी इच्छा आहे रामराज्याभिषेक करायचा. तारीख काढून द्या म्हणले. कोण म्हणलं? दशरथ महाराज म्हणले तारीख काढून द्या. वाक्य ऐका आता रामायणातला तुलसी रामायणाचं वाक्य हो सुदिन सुमंगलू तबही जब राम होई जुबराज. म्हणले रामाच्या राज्याभिषेकाला मुहूर्त काढण्याची गरज नाही. का गरज नाही? ज्या दिवशी राम राजा होईल तोच चांगला मुहूर्त. हे जसं तसं ज्या दिवशी देवाचा जन्म झाला तीच तिथी चांगली, तोच मुहूर्त चांगला, तोच पक्ष चांगला, तोच दिवस चांगला, तोच काळ चांगला. विठ्ठल विठ्ठल. चांगलं हे कशावरून? भगवंताचं प्रागट्य झालं. पहा रामरायाचा जन्म झाला होता चैत्र महिन्यामध्ये दुपारच्या 12 उन्हाळ्यात पाणी पडला होता. पडतो का? पडला तेव्हा. आणि कृष्ण परमात्म्याचा जन्म झाला मध्यरात्रीला तर नद्या वाहायला लागल्या होत्या पण पाण्याच्या नाही दुधाच्या. मी एक वाक्य नेहमी सांगत असतो राम प्रभूचा जन्म झाला उन्हाळ्यात पाणी आला. राम प्रभूचा जन्म झाला उन्हाळ्यात पाणी आला. भगवान कृष्ण परमात्माचा जन्म झाला दया दुधाच्या नद्या वाहिल्या. राम प्रभूचा जन्म झाला उन्हाळ्यात पाणी आला. आणि तुमचा आमचा जन्म झाला कवा आला कवा गेला. कालाच चालू यावर्षी पाण्याचा कुठं पाऊस. हे सत्य बंद झाले पावसात सापता अखंड रामकृष्ण आणि जप चालू. तुम्ही कापसा पण आशेत केली कापसा रोजगार नाही भेटणार. आता मला तर चिंता होती कीर्तन लोक राहते कारण महाराज रोजगाराला एवढी किंमत आणि आमच्याकडे एमपीचं मेंबर आहे त्याच्यामुळेच कमी नाही. तरी काही कमी नाही कमी काही. दादा परिस्थिती कठीण आहे. आता मी घरी ना आईनं आपल्याकडे एकच ड्युटी लावली रोजगारने आणायची. मी आपला आंघोळ केली लगेच जात असतो. गंगा काय आज आपल्याकडे बरं हाव ना बाप्पा. पूर्वी ग्रामपंचायतच्या इलेक्शन मध्ये निवडणूक झाली सदस्य निवडून आले की सदस्य पळून नेण्याची भीती वाटत होती. त्याच्यावर राखण राहणं पडत होतं. आता त्याच्यावर राखण राहायची गरज नाही पण रोजगारावर राखण राहणं पडत. आपले रोजगार शेजारी नेतो 5 रुपये किलो आहे का हळूच मध्ये 6 रुपये 8 वाजता पुन्हा रोजगाराची गेली काकू हाव ना बाप्पा तो आम्ही तुझ्या मातीने ठेवले की सकाळ 10:30 वाजता काकू झाला ना तुळशीराम आपल्या वावरात रोजगार निघाला ना त्याचा वावर 12 पैसे म्हणजे तो इथच्या गावात 11:30 काकू निघली. कापूस सन्माय शेतात 12 वाजता बांधावर गेली आणि बरोबर 12 वाजून 1 मिनिटाला कापूस असायला लागली. रोजान धड्यांनी येसत म्हणजे आपण चिकट झाला कापूस पाणी रोजान 12 वाजता कापूस असायला लागली. 2:15 वाजले. मला म्हणते किती वाजले? 2:15. हा मला वाटलं 3 वाजले पण जेव्हा टाइम झाला 3 वाजता मीच आवाज द्यायला म्हणलं काकी जेव्हा टाइम झाला. 3 वाजता काकी जेवायला आली बंधाऱ्यावर जेवायला बसली. 4 वाजे लोक जेवत होते. बाय खातो दिदी काकी जरा हात उचला ना. ए बाबा आग लाव म्हणतोय कपाशीला खाऊ शकते. मग 10 वर्षापूर्वी महाराष्ट्राच्या व्यक्तीने कीर्तनाची क्रांती घडून आणली. ती इंदुरीकर बाबा कीर्तनात म्हणत होते की मजूर मोटरसायकलवर येणार आणि शेतकऱ्याला यादानं पैसे देणार. बोला आज खरंय की इंदुरीकर बाबा सांगत होते की नाही? 10 वर्षापूर्वी सांगत होते. आता शेतकऱ्याला तेवढंच काम फक्त बाई बांधाऱ्यावर आली कापूस असायला 1 ठिणी 2-3 शपुटल्या आणली
आणि ते वळाल शेतकरी, शेवटे पोरं सांभाळेल शेतकरी, तिचे पोरं सांभाळणे बकऱ्याला पाला टाकणे, तिनं बकऱ्या इकणे आपल्याला याजन पैसे द्यायचे. मुद्दा आहे काय चाललं होतं आपलं? आपला जन्म झाला तर पाऊस कसा तर कसा आला. मुद्दा मला हा सांगायचा आहे. भगवंताचं प्रागट्य झालं, दया दुधाच्या नद्या व्हायला लागल्या आणि मग परमात्म्याने वसुदेवा कर्वी गोकुळामध्ये प्रवेश केला. गोकुळामध्ये नंद बाबाच्या घरी भगवान लहानचे मोठे होऊ लागले, पण ते होत असताना कंसाचा धाक मात्र वाढला. गोकुळात नंदा घरी कृष्ण वाढतो, देवाचं लहानचं मोठं होणं आपल्याला एकसारखं नव्हतं. आपण सत्यनारायणाची कथा ऐकली नाही का? आणि म्हणून अशा प्रकाराने ती कन्या चंद्राच्या कलेप्रमाणे वाढत होती बरं का. ऐका सत्यनारायणाची कथा, ऐका सत्यनारायणाची कथा. श्री हरी जगत्पिता काय घडवितो व्यथा, ऐका सत्यनारायण त्याच्यामध्ये तिची कहाणी येते. कलावती बरोबर आहे, ती चंद्राच्या कलेप्रमाणे वाढत होती. तसा चंद्रवंशात प्रादुर्भाव झालेला माझा भगवान सुद्धा हळूहळू हळूहळू चंद्रकलेसारखा वाढत होता. चंद्रकला म्हणजे आपल्या गावातली नाही, आकाशातल्या चंद्राच्या कला जशा वाढतात तशा चंद्रकलेप्रमाणे. ऐकून येईल आका बी वाढल्या चांगल्या. असा भगवान मोठा झाला आणि मग 11 वर्षाच्या कालखंडामध्ये कृष्ण परमात्म्याने गोकुळामध्ये काही लीला केल्या. भगवंताच्या गोकुळातल्या लीलेचा जो कार्यकाळ आहे किती वर्षाचा आहे? 11 वर्ष. 11च वर्ष केलं त्यांनी. 11चा आकडा फार शुभ आहे म्हणून सप्त्यात वर्गणी देताना 11,1100 अशीच दिली पाहिजे. तुम्हाला 11चा आकडा शुभ मग 11 रुपये बी द्यायला चालते. तो दादांत खोटेपणा. 11 वर्ष भगवंतांनी या लीला केल्या आणि 11 वर्षाच्या काळामध्ये लीला करत असताना भगवंतांनी लक्ष कोणाला केलं? त्या गोपिका ज्या पूर्वजन्माचं सुकृत घेऊन आल्या होत्या. गवळणी काही साधारण नव्हत्या. नाथबाबा त्यांचं वर्णन करताना काय म्हणतात? एका जनार्दनी ब्रह्मवादिनी गोपिकावर म्हणता, एका जनार्दनी ब्रह्मवादिनी गोपिकावर म्हणता, एका जनार्दनी ब्रह्मवादिनी गोपिकावर म्हणता, एका जनार्दनी ब्रह्मवादिनी गोपिकावर म्हणता. कृष्णपदाशी लीन झाल्या पूर्णपणे तन्निष्ठा, कृष्णपदाशी लीन झाल्या पूर्णपणे तन्निष्ठा. कन्हैया ब्रह्मवादाच्या अधिकारी म्हणजे शास्त्र चर्चा करण्यासाठी उपयुक्त असलेल्या त्या गवळणी. अधिकार फार मोठा होता त्यांचा. नुसतं गवळणी म्हणायला काय लागतं? गवळणी म्हणजे अधिकाराने संपन्न असलेल्या त्या स्त्रिया. एवढा मोठा अधिकार होता. ब्रह्मपदाशी कृष्णपदाशी लीन झाल्या पूर्णपणे तन्निष्ठा. त्यांच्या अधिकाराचं वर्णन करत असताना बाबा पुढे म्हणतात, भगवान परमात्माच्या पदी पूर्णपणे लीन झालेल्या गवळणी. पहा, देवाच्या पदी जगात कोण लीन होत नाही. अख्खं जग देवाच्या पदी लीन होतं, पण लीन होण्यामध्ये अपूर्णता आहे, पूर्णता नाही. कशी अपूर्णता आहे? कधी माणूस तनानं लीन होतं तर मनानं नाही, कधी मनानं लीन होतं तर तनानं. कधी मन देवाच्या मंदिरात असतं पण तन घरी असतं, कधी तन देवाच्या मंदिरात असतं तर मग मन घरी असतं.
म्हणजे तणाची पूर्णता आहे तर मनाची अपूर्णता आहे, आणि मनाची पूर्णता आहे तर तणाची अपूर्णता. पण गवळणी तशा नाही. सासू वर्ष असलेल्या गवळणी सासूच्या हातातली सत्ता. सासून बस म्हणलं तरच बसावं, उठ म्हणलं तरच उठावं, सासून झोप म्हणलं तर झोपावं, अशी परिस्थिती. सकाळी दळण दळायला उठावं, कांडण करावं, अशा अवस्थेतल्या त्या गवळणी अहोरात्र प्रपंचातल्या काम धंद्यामध्ये व्यस्त झालेल्या, परंतु भगवंताला एक क्षण सुद्धा विसरत नव्हत्या. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहीण बंधू चुलता, कृष्ण माझा त्वमेव माता च पिता त्वमेव, त्वमेव बंधू सखा त्वमेव, त्वमेव विद्या द्रवणं त्वमेव, त्वमेव सर्वं मम देव. भगवान कन्हैयाचं स्मरण दिवस रात्र करायचं, भगवंताला विनवणी करायच्या, विनंती करायच्या, देवा अजून किती परीक्षा घेणारच रे देवा, कान्हा रे भेट दे तुझ्या आणि माझ्या भेटीसाठी काय अंतर पडलं, कसं भेट देत नाही रे परमात्म्याला दया आली. सकाळी सकाळी परमात्मा ऐका कल्लीनं पळत जायला लागला इकडून तिकडे. कशा करता? गवळणीला संकेत करायचा आहे. हा सूक्ष्म संकेत आहे, हा गुप्त संकेत आहे. तो पळायला लागला की त्याच्या पायातली पैंजण वाजायची. जुन्या काळात पोरांच्या पायात पैंजण असायची. पैंजणाच्या तालावर पोरग चालणं शिकायचं. जुन्या पोरांच्या चाली पहा तुम्ही, ज्यांच्या त्यांच्या पायात पैंजण आहे त्यांच्या. आता पैंजण गेली पुंगाण्याची बोट आली, पैंजण असे चुमचुम छान वाजतात. पुंगाण्याची बोट असे पाय पोरं सुद्धा शेंगरटच झाले जातात. तर म्हणा पाण्या पैंजण असायचे फार. त्याला छोटे छोटे घुंगर, एवढा मधुर आवाज. तुम्ही पैंजणाचा आवाज पहा, जादू असते महाराजाची. घुंगर असतात ना, त्या घुंगराच्या आवाजात जादू असते. म्हणून तर निमेच्या वर लोक आहे ना घुंगराच्या आवाजाने जमीन येते. पुरे घुंगर घुंगर वाजले. प्रपंचाच्या कामधंद्यामध्ये व्यस्त असलेली गवळण, घुंगराचा आवाज काही तिच्यापर्यंत पोहोचना. भगवंताने दुसरा प्रकार केला. बासरीवर आधारी धरून वेणू, वेणू वाजविला. भगवंताने वेणू वाजवला आणि त्या मुरलीचा ध्वनी, तुझ्या मुरलीचा ध्वनी अकल्पित पडला. विवळ झाले मन ऐकून. भगवंताने ती बासरी वाजवली आणि त्याचा परिणाम आहारे सावळ्या कैसी वाजवली मुरली. सकाळची वेळ आहे. गवळणीनं काय केलेलं आहे? गोठ्यामध्ये दूध काढण्यासाठी माठ घेऊन गेलेली आहे आणि गाईचं दूध काढायचं म्हणून गाईचं वासरू सोडण्याकरता गेलेली आहे. गाईचं वासरू तिच्या हातात आहे. तिनं ते गाईचं वासरू सोडलं. बासरीचा आवाज कानावर गेला आणि गाईचं वासरू गाईच्या खाली न्यायचं गवळण भुलली. अरे तुझ्या मुरलीच्या पायी रे
आणि दूध काढायची ती गुंडी असते ती घेतली आणि बायलाच खाली जाऊन बसली. बैलाच्या खाली बसली नाही, दूध काढायला लागली. सासू अशी दरवाजात उभी राहते. सासू म्हणजे चित्ररेखे काय फिरती ती म्हणून दूध काढते. अहो दूध काय काढते ते पाहिलं मारू गवळण धामावून वय घरात काम कर मी काढते दूध. सासू गेली गोठ्यात, गवळण आली घरात. गवळण गेली दूध काढायचं काम सोडून घर काम करायला. आणि घर काम करायला गेल्यावर गंमत अशी झाली, या भाऊन पुन्हा बासरी वाजली. दुसरा टप्पा अनुदानाचा आला आवाज आला. घरातलं काम आवरावरी करायची होती, भांडे वरती ठेवायचे होते, लोणच्याची भरणी होती खाली. भरणी कळते ना, लोणच्याची भरणी होती खाली. यानं बासरी वाजवली, ती भरणी शिक्यावर ठेवायची होती. पण त्या भरणीच्याच बाजूला याची हारणी नावाची पोरगी बसलेली होती. बासरी वाजवली, गवळण दुसऱ्यांदा बेभान झाली. गवळणीने काय केलं, हारणी उचलली, शिक्यावर ठेवली, भरणी उचलली, काड्यावर घेतली आणि चालली. नवरा पुढच्या बैठकीतून येडी झाली का बा, दरवाजात आला पाहिलं पोरगी शेकडावर ठेवून दिली. पोरगी वरती ती आली काय खाली. नाही आता नाही एकटी जाऊ डबल शिकेवर ठेवते ती हारणी पक्की पण हारणी. तो जमाना गेला मला पहिल्यांदा पोरावर चिडलं नुसतं म्हणजे आलं तसं नाही आपण नवऱ्यानं आडवा हातला. कुठं चालली, नवरा काय म्हणलं तिला, कुठं चालली. ती म्हणजे माझ्या नवऱ्याला भेटायचं. कोण म्हणली, गवळण. विचारतो कोण, असं आपल्या मंडळीत म्हणलं असतं, बम केलं असतं. कुठं चालली म्हणजे नवऱ्याला भेटायचं. नवऱ्याला भेटायचं मग मी कोण आहे. तुम्ही मी नवराच ज्याला भेटायचं तुम्ही नवराच. आता गवळण काय बोलते पहा. तुम्ही देहाचे पती आहे आणि ज्याला भेटायला चालले तो आत्म्याचा पती आहे. तुमचं माझं लग्न याच जन्मातलंय, त्याच्यानं आपलं लग्न जन्मा जन्मात. तुमची ना आपली साथ फक्त स्मशानापुरती आहे. बायको मरू द्या, नवरा मरू द्या, स्मशान लोक लय आरडा बाबला जाऊ द्या जाऊ द्या जाऊ द्या सोडावर दिला जात का. अग्नीत उडी मारायला लय धाडस लागतं मला. धाडस हा प्रकार बोलणं येऊन गाडता गाडता बाय महाराजो तो नाम आहे तुझं बेश देवान कधी बदलूला काय सांगलं. देवान म्हणलं एक काम करा, हे पहिले रडरोली ते मेलं लय जीवाच्या आत होतं काय, एक काम कर त्याला राहू दे येईल उचल रडणारच नाही बायको. कोण कोणासाठी जात ना. बोलणं सोपे, बोलता सोपे वाटे आणि करणी करता तीर कापे. काय कापे हे सूचना येऊ राहिला. आठवा म्हणून मी जेव्हा म्हणून राहिले ते पोट भरेल होतं त्या अंदाजात काम झालं. कीर्तन म्हणजे येत नाही, तू संपला. करणी करता टीर कापे. बोलल काय करतात लोक बोलत देतात. एक जणांनी बंदूक घेतली, दरवाजा झाला. बायको म्हणली काय करायले. काय ना म्हणला वाघाची शिकार करायची. काय म्हणलं बायको म्हणली जा ना मग अर्धा घंट्यापासून काय म्हणून दरवाजा तू भेट जा. ती म्हणली बाय पुत्र उभं आहे शिकार काय घाबरतोय का.
मी शरीराचे पती आत्म्याचा पती माझा परमात्मा मी त्याला भेटायला चालले. नवरा म्हणला येड्यावानी नको करू, लग्न झालं तुझ्या देहावर माझा अधिकार आहे. गवळण म्हणली या देहामुळे जर तुमचं भगवंताचं माझं मिलन थांबत असेल आणि त्या मिलनामध्ये जर हा 3.5 हाताचा, हे 3.5 हाताचंच आहे, हे कुचक सडक जर त्या ठिकाणी आडवं येत असेल तर मला याचा अजिबात मोह नाही. गवळणीने डोळे मिटले आणि कृष्ण कृष्ण म्हणत शरीरातून आत्मा काढला. आत्मा परमात्म्याकडे घेऊन गेली आणि शरीर खाली टाकलं. सांडिले ओ कलेवर. कलेवर म्हणजे देह. परमात्म्याच्या भेटीसाठी देह सांडण्या इतकी जिची ताकद होती ती अधिकार संपन्न गवळण, म्हणून तिच्यासाठी देव येत होता. देव का कोणाच्या वाड्यात घुसत आपली पोर आहे का भंगारवाला याला वळ वळ वाढेल जुडेल भंगारच्या वाळवर कोणाच्या सांडशीन टमरलं इकित. देव अधिकार संपन्न गवळणीच्या घरी जात होता आणि त्यांनाच भेट देत होता. अशा अनेक गवळणीच्या घरी जाऊन त्या गवळणीला भगवान परमात्मा भेट देता झाला. पुढं गवळणातल्या गोकुळातल्या काही गवळणी प्रवासी होत्या. कोणत्या प्रवासी? गोकुळातला सगळा कच्चा पक्का माल मथुरेमध्ये माठामध्ये घेऊन मथुरेपर्यंत त्या ठिकाणी ते घेऊन जायच्या, तिथे जाऊन त्याच्या विक्री करायच्या. अशा गवळणीचा समूह एक दिवस परमात्म्यानं पकडला. कसा पकडला पाहता, त्याच्यातही सगळ्या गवळणी नाही धरल्या. डोक्यावर दह्या दुधाचे माठ घेऊन गवळणी मथुरेला चालल्या. एकच गवळण धीम्या पावलानं कृष्ण भक्तीमध्ये रम्माण झालेली. गोविंद बोलो हरी गोपाल, गोविंद बोलो हरी गोपाल, हे आधार म्हण हरी गोविंद बोलो आधार हरी कीर्तन सोडायचं मला. गोविंद बोलो हरी गोपाल, गोविंद बोलो हरी गोपाल, आधार म्हण हरी गोविंद बोलो आधार म्हण हरी हरे राम 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 हरे हरे अशी गवळण सांगितली. पुढच्या गवळीन काय करीत होत्या? पुढच्या गवळीन म्हणजे जात्या आपल्या गावात भांडारा झाला, तू गेली एकच गवळण होती. हरे राम हरे राम. पुढच्या गवळीन काय करताय? केव्हा शिक्षण करून कीर्तन भोग लागली. पुढच्या एकच गवळण मागची फक्त कृष्ण कृष्ण म्हणत चालली होती. देवाने काय केलं? पुढच्या गवळणीपैकी एक गवळण अशी कदंबाच्या झाडाखालून चालली होती. परमात्मा वर बसला होता. देवाने त्या झाडावर उडी मारली त्या मटक्यात उडी मारल्याबरोबर त्या मटक्यातला जो गोरस होता, दुडिया माझारी कानोबा झाला भारी. परिणाम काय झाला? उचंबळे गोरस सांडे बाहेरी. मटक्यातला गोरस खाली यायला लागलं आणि मागच्या गवळणीनं, ऐका बरं का, मागच्या गवळणीनं पुढच्या गवळणीच्या डोक्यावरच्या मटक्यातला कृष्ण पाहिला. गवळणीची त्याची दृष्टादृष्ट झाली. नजरेला नजर भेटली. पुढच्या गवळणी मथुरेला गेल्या आणि मागची गवळण जाग्यावर उभी राहिली. पुढच्या गवळणी जाताना एका रस्त्याने जायच्या आणि येताना दुसऱ्या रस्त्याने यायच्या. ते गेले बिन परत आले बी गवळण जागेवरच. एकटीच उभी जंगलचा रस्ता. तुकाराम महाराजांना वाईट वाटलं. तुकाराम महाराज गवळणीला भेटायला गेले. तुकाराम महाराज म्हणले, बाई 2 घंटे झाले, पूर्णावती झाली तेव्हापासून उभी. अडचण काय तुई?
मैं भूली घर जानी बात, पहिल्या चरणात सांगते ती. भूली घर जानी बात, भूली घर जानी अभंगाच्या पहिल्या चरणात तुकाराम महाराज विचारतात, बाई उभी का? ती म्हणते, मै भुली घर जाणी बाट, मी घरचा रस्ता विसरले, कुठे गेली होती गोरसभेचे नाय आठ. तिला कारण विचारलं, कशामुळे रस्ता विसरली, कोणामुळे विसरली? दुसऱ्या चरणात म्हणते, कान्हा रे मनमोहनलाल. त्या कृष्णाकडे पाहिलं आणि परिणाम काय झाला? शेलांना सबई विसरू देखे गोपाल. त्याच्याकडे पाहिलं, मी सगळं विसरले. काय विसरले? सगळंच विसरले. विसरल्या कामधंदा, सासू सासऱ्याची नाही मर्यादा, कोणी जावा त्या कोणी नंदा, बुद्धी वेधली परमा. पावा घोंगडी घेऊन पायी, पावा घोंगडी घेऊन पायी, पावा घोंगडी घेऊन पायी. त्यांनी बासरी वाजवली, सगळं विसरत होतं. विसरल्या कामधंदा, सासू सासऱ्याची नाही मर्यादा. आता आपण बसल्या बसल्या डोक्याला हो चांगलंय, मग काम विसरले म्हणल्यावर टेन्शन नाही. तो काम नाही, काम नाही, काम नाही, काम विसरल्या म्हणजे विकार विसरला, धंदा विसरला म्हणजे प्रपंचाचा व्यवहार विसरला. सासू सासऱ्याची नाही मर्यादा, सासू सासऱ्याची मर्यादा विसरल्या म्हणजे काय? सासऱ्याला शिव्या देत होत्या आणि सासूला हानी पडत. दंभ नावाचा सासरा आणि कल्पना नावाची सासू, सासू सासऱ्याची नाही मर्यादा, ही मर्यादा विसरली. गवळण जागेवर उभी, कहा पगड आणि कान्हा रे मनमोहनलाल, सबई विसरू देखे गोपाल. तुकाराम महाराज म्हणले, त्याच्यात कठीण काय? घरी वय जा ना, घरी का जात नाही? ती म्हणली, जायले ना. कोण गडबड का? घडी दाखवायची. तुकाराम महाराज म्हणजे घरी का जात नाही, ती म्हणजे घडी का पाहत नाही. मला काही छंद नाही कीर्तन जास्त टाइम करायचं, कीर्तन घरच आहे म्हणून चाललं. आपण ठरलेलं असतं, आपण आपल्या पण स्वनालाच काट्यात फरक नाही. बरोबर एक गुंज बी शिल्लक देत. गणित कसं घरचं काम आहे म्हणून नाही चालू द्या. कसं काय घरी का जात नाही? गवळण म्हणली, गेले असते. कहा पगडारू देखे घरी का जात नाही? पाऊल टाकायला जाते म्हणले तर काय होतं? देखे तो सब वहिने घेरा. तिसऱ्या चरणात म्हणते, सगळीकडे मला कृष्ण दिसायला लागला होता. ज्याची वृत्ती भगवान कृष्ण नामामध्ये रममान होते, त्याला जगात विठ्ठल दळीस कळी भरला, दिसा खावला ही वरला, आजम्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठल. मग तू घरला जाणार नाहीस का? ती म्हणले, जाणार आहे, पण ह्या घरला नाही. बाई बाई जाते ग माहेराला. कोणत्या घराला? माझ्या मुळच्या घराला. माझं मूळचं घर कुठं? तिथे कृष्णाच्या चिंतामध्ये आहे, मला तिथं जायचंय. आणि त्या दिवशी ती गवळण भगवान कृष्ण पदाला प्राप्त झाली.
तुकोबाराने सगळा प्रकार पाहिला होतो थकित भैले तुका भागारे सब मन का तुका. हा झाला गवळणीच्या जीवनातला काला. काला म्हणजे हे प्रतिकात्मक आहे. दही आणि लाही हे प्रतिकात्मक आहे. जीवाचं आणि शिवाचं मिलन, गवळणीचं आणि कृष्णाचं मिलन हा काला आहे. विठोबा साईनाथ महाराज आणि भगवान प्रभू रामचंद्र, लखनलाला, वैदेही माता जानकी आणि हनुमानजी मूर्ती प्राण प्रतिष्ठेच्या निमित्ताने सुंदर औचित्य या जेहूर नावाच्या पवित्र नगरामध्ये आपण घडवून आणलं. मला तुमच्या गावाचं एक विशेष कौतुक करावं असं वाटतं. कार्यक्रम छोटा असू दे नाही तर मोठा असू दे, पण जोर तेवढाच लावता तुम्ही, आणि हे विशेष आहे. त्यात सर्व क्षेत्रातील, सर्व घटकातील, सर्व समाजातील सर्वच माणसं एकत्र येऊन आपण सर्वजण हा सोहळा खऱ्या अर्थाने दैदिप्यमान करत असता, म्हणून तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद देतो. खरं म्हणजे जेहूरचे आणि माझे संबंध फार ऋणानुबंधाचे आहेत, आपल्या सर्वांना माहिती आहे. कारण आदरणीय गोरे साहेबांच्या माध्यमातून आपल्या गावाचा पहिला परिचय झाला आणि तेव्हापासून तर आज पाहतो आपल्या गावाचा संपर्क माझ्या कीर्तनाच्या माध्यमातून जोडून आहे. मला अतिशय आपल्याबद्दल आदर आहे. मूर्त्या मंदिरात बसवलेल्याची यथोचित प्राण प्रतिष्ठा केलेली. आय रिक्वेस्ट यू, आता फक्त एक विनंती, साहेबांच्या विनंतीला मान देऊन अनेक ठिकाणची विशेष अधिकारी मंडळी या ठिकाणी आलेली आहेत, भक्त परिवार आलेला आहे. वर खेळून आमच्या जालना जिल्ह्यातून आमचे दादा या ठिकाणी सेवेत 3 दिवसापासून आलेले. आज आपल्या कुंभार समाजाचे अध्यक्ष वैजापूरून आदरणीय साहेब या ठिकाणी आलेले आहेत. ज्येष्ठ श्रेष्ठ मान्यवर मंडळी, मला सर्वांचा परिचय नाही, पण आपण या ठिकाणी आलात, मनपूर्वक आपले आभार. इथं मंत्री दादा असतील, आमचे धनवटे मावते असतील, गीताराम दादा असतील, कारण या मंडळींनी माझ्यावर फार प्रेम केलं. आणि आदरणीय भाऊंची तब्येत मी पाहतो तेव्हापासून तशीच आहे. मी दरवर्षी मला कुतूहल वाटतं, तुमच्या तब्येतीत म्हणजे कमी झाली नाही, जास्त झाली नाही. तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद जितका आहे तितका तसाच टिकून आहे. आणि हा परमार्थाचा परिणाम आहे, लक्षात घ्या दादा. हा आनंद फक्त परमार्थ. या वयामध्ये तीच बैठक, तोच आनंद कीर्तनात आदरणीय महाराज या ठिकाणी आले. मृदंगाचार्य दोन्ही महाराज, मला नाव परिचित नाही, पण अतिशय सुंदर आपण वाजवलं. आपले सुद्धा मनपूर्वक आभार. गोपिनाथ बाबा असतील, आमची चिंचखेडची मंडळी असतील, आदरणीय आमचे दादा असतील, आदरणीय महाराज असतील. मला बाबा नाव माहिती नाही, कारण सगळे त्या सरदार बाबापासून तर ह्या सरदार बाबापर्यंत, आणि विनेकरी आमचे स्नेही दीपक महाराजांपासून तर सामुशिष्टी माझ्या दादापर्यंत सगळ्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. या निमित्तानं नेहमीच्या नियमाप्रमाणे कीर्तनाच्या समारोपाप्रसंगी 5 मिनिटं वेळ घेतो एकासाठी. 1 मिनिट 5 जणांनी उठून उभं राहायचे आणि आजच्या या पवित्र दिवशी निर्व्यसनी होण्याचा संकल्प करून गळ्यात पवित्र तुळशीची माळ परिधान करायची, म्हणजे मला कीर्तन केल्याचं समाधान होईल. कारण गाव तिथे कीर्तनकार आणि कीर्तन तिथे माळकरी हा उपक्रम घेऊन गेल्या अनेक दिवसापासून महाराष्ट्रभर फिरतोय. आतापर्यंत 3500च्या वरती तरुण आपण निर्व्यसनी करण्याचा संकल्प केला होता. ते सगळे निर्व्यसनी केलेले, ते झालेले. 5 जणांना आज तुळशीची माळ घालायची आणि काल्याच्या कीर्तनाला विराम द्यायचा. एक विनंती करणार आहे की मूर्त्या सुंदर बसवलेल्या आहेत, साहेबांनी अतिशय सुबक मूर्त्या आणल्या. आता मूर्तीच्या पावित्र्याची जबाबदारी गावातल्या तुमच्या सगळ्या मंडळीवर. लक्षात आलं का तुमच्या?
मूर्तीची पूजा करायला गेल्यानंतर कुकाचे डबडे संग न्यायचे नाही. मी आता सांगू राहिलो तुम्हाला. कुंटल कुंटल कुकून येतात बाबाजी आपल्या माईला. देवाच्या कपाळाला, नाकाला, गालाला, पोटाला, इकडं दंडाला, पायाला इतक्या सुंदर मूर्त्या आहेत. 1 वर्षानंतर जर यांच्या ताब्यात दिल्या ना मूर्त्या मंदिर जातात, 1 वर्षानंतर जर मूर्त्या पाहिल्या ना एकदम कलरफुल दिसत, असं वाटतं देव होळीच खेळून आला. त्याच्यामुळं ऐका आले विना आला. त्याच्यामुळं मंदिरातल्या मूर्तीला पुजारी बाबा शिवाय कोणीही गंध लावणार नाही. लक्षात आलं का तुमच्या? तुम्ही म्हणाला आम्हाला गंध कुंकू व्हायचं, मग आम्ही कसं व्हायचं? फुल न्यायचं तोडून, फुलावर कुंकू टाकायचं, अक्षता टाकायची, देवाच्या चरणावर ठेवायचं. आपले लोक मूर्त्यांचं पावित्र्य जपत नाही, मूर्त्यांचं विद्रुपीकरण करतात. म्हणून उत्तर भारतातले, दक्षिण भारतातले लोक आपल्या एडपट्या जवळ येऊ देतच नाही. साहेब आता तुम्ही बाबाजींसोबत, महात्मांसोबत एवढ्या लांब फिरला, कोणत्या देवाचं दर्शन जवळून बाहेर गेला? कोणतेच नाही. 15 फूट आगे चलो. तुम्ही कोणत्याही फुल कधी फेकायला घेतलं तर हातच शक्ती देत ना. त्यामुळे आता मूर्त्याचं पावित्र्य जपायचं, सुंदर उत्सव साजरा करायचा. दरवर्षी भगवान परमात्माच्या ठिकाणी निश्चितच तुम्हाला आशीर्वाद प्रदान केल्याशिवाय राहणार नाही. पाहुणे तुम्ही कशासाठी? माळीसाठी आले. तुमच्या गळ्यात आहे ना? ज्यांच्या गळ्यात नाही ते या. माळीची छोटी काय पंढरीनाथ भगवान की जय. हे मापत नाही बरं का, अजून 4 जण. पंढरीनाथ भगवान की जय. चला अजून 4 जण, चला पटकन. देवा पुरी भक्त